भूतकाळात अडकलेल्यांना वर्तमान चुकतं. अजय नेहमी भूतकाळात जगणारा, माया समजूतदार, मनमोकळी आणि वर्तमान काळात जगणारी. दोघंही कॉर्पोरेट जगामधले खूप चांगले मित्रमैत्रिणी. अजय रोज एकच गोष्ट करत होता, काल काय चुकलं, कोण वाईट वागलं, आपलं नशीब कसं खराब आहे हेच विचार मनात फिरवत बसायचा. एक दिवस माया त्याला म्हणाली, अजय तू इतका का मागे अडकलायस? आजचा दिवस तर हातात आहे ना, मस्त जग, थोडं एन्जॉय कर. पण अजय हसत म्हणाला, माझं आयुष्यच खराब झालंय माया, सगळं आहे तसंच सुरू आहे, आता काय बदलणार? त्याच दिवशी त्याला एक मोठी संधी मिळाली, नवीन काम, नवीन सुरुवात. पण तो इतका भूतकाळात गुंतलेला की त्याने ती संधी गांभीर्यानं घेतलीच नाही आणि जो मने काम करायचं सोडून पुन्हा त्याच आठवणींमध्ये अडकून पडला. होयचं तेच झालं, संधी निसटून गेली. तेव्हा माया शांतपणे म्हणाली, कर्म नेहमी वर्तमानात काम करतं अजय, काल नाही, उद्या नाही, फक्त आत्ताच. अजयला तेव्हा पहिल्यांदा समजलं, तो फक्त आठवणी जगत होता, भूतकाळात जाऊन त्याच गोष्टींची उजळणी, उद्याची चिंता करत तो आजचा वेळ वाया घालवत होता. काल आणि उद्या यांच्यामध्ये तो आजचं जगणंच विसरून गेला होता आणि तेच दुष्टचक्र सतत सुरू राहत होतं. त्याने मायाकडे मदत मागितली, मला बदलायचंय माया, उद्या सुंदर बनवायचं असेल तर आजपासूनच जगायला हवं. आतापासून मी या क्षणात जगेन आणि चांगल्या आठवणी स्वतः घडवेन. माया हसत म्हणाली, दॅट्स लाईक माय गुड फ्रेंड. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपण जे विचार आज करतो तेच आपलं उद्याचं भविष्य घडवतं. भूतकाळ हा शिक्षक आहे पण घर नाही. भूतकाळातील चुका आपल्याला शिकवतात आणि आजच्या क्षणात त्या सुधारून आपण उद्याचं भविष्य आणखी सुंदर घडवू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा आणि अशाच पुढच्या कर्मांच्या सिद्धांतासाठी या इंस्टाग्राम अकाउंटला लगेच फॉलो करा आणि सेम युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका.